व्यावहारिक भाषेमध्ये पगाराचा दिवस. हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नाही तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा जाणता पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं बरं का काका तरी काल्याला ठीक आहे. काही असांप्रदायिक मंडळी गुरुजी पुढे या पुढे या. काकड गुरुजी बसा 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 बसा. काही ज्याचा आमच्या देवाधर्माशी संबंध नाही ते असांप्रदायिक याच्यावर डोके चालवतात. काय विशेष आहे? कुठले सुटले गोपालकाला दही लाय, गोपालकाला दही लाय, गोपालकाला दही लाय. 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाला आहे आणि बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी? अरे त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे भाऊ, त्याला काय महत्व आहे? आता सध्या रामू काका बोलतो काय इकडे नाही पाहत लोक, बोलतोय कोण? नाही तर भाषण रंगवायला संताची 2-4 प्रमाण पाठ केली लोकही टाळा वाजवतात. आमचे भोळे बावडे वारकरी असे त्यांनी 1 प्रमाण म्हटलं कागदावर लिहून आणलेलं तरी टाळा वाजवतात ना. आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला तरी त्याच्याबद्दल टाळा कोणी वाजवत नाही. 4,500 अभंग पाठ आहे त्याची नाही टाळी. पण याने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत काय अभ्यास. तसं दारू बंदीवर भाषण चाललं संताची प्रमाण घेऊन बघा काकड गुरुजी. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाए छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास करगरी अखर नरको में जाए छे, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आती है. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं. यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. म्हणून व्यवहारामध्ये विषय काय यापेक्षा वक्ता कोण. तसं परमार्थामध्ये खातो काय यापेक्षा प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो आळंदी सारखंच वाटतंय तुमच्या भागात. आता मस्त तयार झाली पोरं. आनंद. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ एवढा संकोचित नाही साखरफुटाने दैलाई. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दोघंच देऊ शकतात, संत अथवा भगवंत. आतापर्यंत दोघांनीच प्रसाद दिल्याची उदाहरण आहे. आता प्रमाण होऊन गेलं. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो देवाणी. खासदार साहेब सप्ताह करायला लागेल मोठा. आता देवानं लय मोठा केलं तुम्हाला. आता सप्ताह तेवढाच मोठा. हे बा यांचीच इच्छा आहे. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आता मोठे मोठे लोक आले बरोबर करू आपला आनंद आहे. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तसाच झाला पाहिजे बरं का साहेब. आपण पहिला केलता तसा जमला. आता लोकांची इच्छा आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे आणि प्रसन्नता दोघाकडे, एक तर संताकडे आहे अथवा भगवंताकडे आहे. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही. मग आपलं भाग्य आहे, नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. अरे मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद करा रे भोजन वाल कोण कोण अधिकारी. देवाचा प्रसाद करा रे भोजन वाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे करारे भोजन. आणि मी सांगून गेलो सुरुवातीला, काल्याचं कीर्तन म्हटलं की बंधन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. 11 वर्षे 52 दिवस तोपर्यंतच देव गोकुळात आहे. 12व्या वर्षात पदार्पण झालं आणि अक्रूरजी घेऊन जातात. त्या चरित्राचं उच्चारण करायचं नाही. त्या 12 वर्षामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण करायचं आहे. जेव्हा खोड्या सुरू झाल्या, सगळ्या लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या, पण यशोदा ऐकून घेईना. कधी माय बाळाच्या बाजूनं बोलत असते आणि आई जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल तर समजायचं ती सावत्र असते. सगळ्या दुधड गावाला त्रास देणारं पोर असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, तर ती पाटलीन दरवाजात उभी राहून त्यांच्यावर लाल डोळे. तुम्हाला नाही का लेकरं? तुम्हाला नाही लेकरं? एक एकला 10-10, 12-12 लेकरं. माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. तशी यशोदा काय सांगता राणे गे गोकुळच्या नारी. काय सांगता राणे गे गोकुळच्या नारी. सांगता राणे गे गोकुळच्या नारी. सांगता राणे गे मारे सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजीर मारे. सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजीर मारे. गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजीर मारे. गुणाचे ताने ग दिसतंय गोजीर मारे. काय सांगता राणे ग गोकुळच्या नारी. काय सांगता राणे ग गोकुळच्या नारी. सांगता राणे ग गोकुळच्या नारी. सांगता राणे ग गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. ऐकून घेईना. यशोदा ऐकून घेईना. अगं वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळ गे का लटकाच घे ताळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवण याची गोटी गे लागता याचे पाठी गे एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी. सावळाची म्हणा माझा गे गवळणीत खेळे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. आता मी एकटी तुमच्या सोबत कशी पुरणार का? आता 12च मिनिट कमी आहे ना. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. लपुण्याचा भोरा लपुण्याचा भोरा लपुण्याचा भोरा गे तुम्ही लपुण्याचा भोरा. घेता शरणधरा घेता शरणधरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. घरीच खोड्या सुरू केल्या. यशोदा म्हणली किशन्या बेलिंदर आहे तू. कान धरले. मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे रे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव आहे ना, मराठी भाषेत म्हण आहे कल्याणराव, जित्याची खोड
मेल्याशिवाय नाही, मेलं तरी जात नाही. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या. देवयोगी झाला पाग्या, देवयोगी झाला पाग्या, झाला पाग्या, देवयोगी झाला पाग्या. राये बोट राहिला, बोट राहिला, बोट राहिला, बोट राहिला. स्वभाव राहिला, स्वभाव राहिला, स्वभाव राहिला. बोट राहिला, स्वभाव जाईना, बोट राहिला, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. असा जो स्वभाव आहे, खोड्या करणं तुझा स्वभाव, तुझ्यात फरक पडणार नाही किशन्या. मग काय करू? गावात राहू नको. उद्या जाई राणा घे बोनी गोदना, अरे सब घे बोनी गोदना, सब घे बोनी गोदना. उद्या जाई राणा सब घे बोनी गोदना, सब घे बोनी गोदना, उद्या जाई राणा सवे घेवणी गोधना. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाय उभ्यानं गवतवळ्या रवंत बसायच्या. जेवायला यायचं नाही. शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममान झाले. आणि एका गोपाळाच्या लक्षात आलं, देवा आता खेळण्यात काय मजा आहे. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. काम साराने सकरा, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा, 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 म्हणती बस झाले आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. खडकी सोडी गेल्या. मोठा आजीचा दही काला गोमटा मध्यभागी उभा राहून काला वाटतात. त्या प्रसंगात सुखाचार्य करतात. पुढचं नीट ऐका. बरोबर माझी वेळ मी 10ला सुरू केलं, आरतीसह 12ला संपेल. तिथून निवेदन देतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. बिब्रद्वेणुम जठर पटयो शृंग व्यतित कक्षे वामे पानो मसून कवलंत फलानेंगुलशो तिष्ठन्मध्ये सोपरीसुर्दो हास्य स्वर्गे लोके मिच्छन्ति बहुजेज्ञे भुग्बाल केली. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कवळ काही कवळ काही काला कवळ काही
वैकुंठी तो ऐसे नाही. वाळवंट, वाळवंटच का ते बर्व आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. कोणत्याच प्रकारचं गवत उगवत नाही त्याला वाळवंट म्हणतात. गाजर गवत सुद्धा नाही उगवत. आता गाजर गवताना नाकी नाव आणले कास्तकाराच्या, पण ते वाळवंटात नाही इलाज चाल त्याचा. तसं विकार रहित अंतःकरण म्हणजे वाळवंट. आणि जीव ब्रह्मैक्य हा काला, हे त्याचं रूपक आहे. दही आणि लाही, लाह्या अनेक आहे, दही एक आहे. जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य, तसं अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य. जीव ब्रह्मैक्य हा काला आणि विकार रहित अंतःकरण म्हणजे वाळवंट. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे. थोडी घाई करू नका हार घालायची बरं का पोपळ साहेब. 1-2 मिनिट वेगळा आनंद घेऊ. शूटिंग वाले हात वर करा सगळे. बरोबर बरोबर. हा शाबास शाबास. एका तालात विठोबर